सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र. मी प्रशांत ढगे. स्वागत आहे तुमचं परशुराम टेक या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर पोलीस भरती 2026 लवकरच येणार आहे. तर त्यासाठी जे काही विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आपण एक नवीन सिरीज घेऊन आलेलो आहोत. तर त्या सिरीजमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणाऱ्या चारही विषयांचा अभ्यास घेणार आहोत. तर याची पद्धत अशी असणार आहे की आपण मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके या चारही विषयांचे दररोज एक चॅप्टर घेणार आहोत. दुसऱ्या दिवशी जे काही आपण शिकवलेलं आहे त्याच्यावरती रिव्हिजन होईल आणि त्याच्यानंतर पुढचा चॅप्टर घेण्यात येईल. हो, रिव्हिजन जो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी रिव्हिजन वरती फोकस करतात त्यांनाच 80 ते 85 प्लस मार्क्स भेटतात. कारण आपण बऱ्याच वेळा काय करतो, सर्व पुस्तक वाचतो पण आपण रिव्हिजन किती वेळा केली हे जर विचारलं तर त्यांच्याकडे नाही का आन्सर नसते. तर विद्यार्थी मित्रांनो, असं करू नका. जो अभ्यास आपण आज केलेला आहे त्या अभ्यासावरती 24 तासाच्या आतमध्ये रिव्हिजन करणं गरजेचं आहे. आणि तरच जे काही तुम्ही अभ्यास केलेला आहे किंवा जे काही तुम्हाला शिक्षकांनी शिकवलेलं आहे तरच ते तुमच्या माइंडमध्ये परफेक्ट आणि जास्त काळासाठी लक्षात राहील. ठीक आहे. त्याच्यामुळे हे विषय शिकवत असताना आपण या विषयांमधला, आता सपोज मराठीत जर आपण आज एक चॅप्टर शिकवला किंवा अर्धा चॅप्टर शिकवला तर दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती आपण रिव्हिजन करणार आणि मगच पुढचा जो काही पार्ट असेल, जो काही धडा असेल तो आपण शिकवणार आहोत. ठीक आहे. तर असं या आपल्या सिरीजचं स्वरूप असणार आहे. आज डे 1 आहे. ठीक आहे, पहिलाच दिवस आहे आणि मी टीचिंग शिकवण्यासाठी नवीन नाहीये, फक्त ऑनलाईन शिकवण्यासाठी नवीन आहे. त्याच्यामुळे जर काही चुका असतील, जर काही चूक झाली तर तुम्ही सांभाळून घ्याल अशी मी आशा करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण गणित या विषयापासून सुरुवात करत आहोत आणि गणित मधला बेसिक मॅथ्स हा जो काही चॅप्टर आहे तो आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे आपला डे 1, जसं की तुम्हाला मी याच्या अगोदर देखील सांगितलं. तर बेसिक मॅथ्समध्ये आपण संख्या आणि संख्यांचे प्रकार पाहणार आहोत. ठीक आहे. तर आपण पाहतो की 1, 2, 3, 4, 5 हे जे काही अंक आहेत, तसेच 0, -1, -2, -3 हे जे सर्व अंक आहेत ते सर्व अंक कोणत्या प्रकारामध्ये मोडतात याचाच अभ्यास आपण या बेसिक मॅथ्स मध्ये करणार आहोत. तर संख्यांमध्ये सगळ्यात पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या. ठीक आहे. तर नैसर्गिक संख्या ह्या 1 पासून सुरुवात होतात. ठीक आहे. नैसर्गिक संख्या या 1 पासून सुरुवात होतात आणि त्या कुठपर्यंत आहेत तर अनंतपर्यंत आहेत. नैसर्गिक संख्यांवरती विचारला जाणारा प्रश्न म्हणजे सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1. 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा असेल की सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती? आपण सर्वात लहान पाहिली 1 आहे, मग सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती? तर ती आहे, ती कोणतीच नाहीये, ती सांगता येत नाही. ठीक आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे, परंतु सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला कधीही सांगता येत नाही. ठीक आहे. त्यानंतर संख्यांमध्ये दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या. जसं की मी तुम्हाला म्हटलं नाही का, 1, 2, 3 हे तर आहेतच संख्या, पण 0 आणि 0च्या आतमधल्या ज्या काही नाही का -1, -2 या संख्या आहेत, ह्या संख्या कशात मोडतात हे देखील आज तुमच्या लक्षात येऊन जाईल. पूर्ण संख्या या 0 पासून सुरुवात होतात. म्हणजे 0 हा अंक नैसर्गिक संख्यांमध्ये येत नाही, तर 0 हा अंक पूर्ण संख्यांमध्येच येतो.
पूर्ण संख्या या देखील अनंत आहेत, म्हणजे त्यांना कुठेही पूर्णविराम नाहीये. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती असा जर प्रश्न विचारला तर या प्रश्नाचं उत्तर असेल 0. ठीक आहे, कारण 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे आणि पूर्ण संख्येची सुरुवातच कुठून होते तर 0 पासून होते. ठीक आहे. सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती या प्रश्नाचं उत्तर देखील सांगता येत नाही. सांगता येत नाही. का? कारण पूर्ण संख्या या अनंत आहेत आणि नैसर्गिक संख्या या पण अनंत आहेत. त्याच्यामुळे सर्वात मोठी संख्या कोणती हे सांगता येत नाही. त्याच्यानंतर संख्या आणि संख्यांचे प्रकार यातला तिसरा प्रकार आहे पूर्णांक संख्या. हे बघा मित्रांनो, याचे जर आपण संधी विग्रह केला तर तो काय येईल रे? पूर्ण अधिक अंक म्हणजे काय? सर्व. पूर्ण म्हणजेच काय? सर्व. म्हणजे सर्व संख्यांचा समावेश या पूर्णांक संख्यांमध्ये होतो. सर्व म्हणजे कोणत्या? तर 0 पासून पुढच्या म्हणजे धन 1 2 3 4 5 ते अनंतपर्यंतच्या आणि शून्याच्या अलीकडच्या म्हणजे -1 -2 -3 -4 त्या देखील अनंतपर्यंतच्या. कुठपर्यंतच्या? अनंतपर्यंतच्या या सर्व संख्यांचा समावेश पूर्णांक संख्यांमध्ये होतो. तीनही संख्या लक्षात आलेल्या आहेत तुमच्या. पहिली कोणती पाहिली आपण? नैसर्गिक संख्या, जी की 1 पासून सुरुवात होते आणि त्या अनंतपर्यंत आहेत. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? 1. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती? सांगता येत नाही. दुसरा टाईप बघितला आपण पूर्ण संख्या. पूर्ण संख्यांची सुरुवात कुठून होते? 0 पासून. 0 पासून आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती आहे? सांगता येत नाही. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? 0. त्यानंतर तिसरा टाईप बघितला आपण पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे धन आणि ऋण या आणि 0 ह्या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो? पूर्णांक संख्यांमध्ये. कारण नावातच आहे पूर्ण अधिक अंक म्हणजे सर्व संख्यांचा समावेश या पूर्णांक संख्यामध्ये होतो. सर्व म्हणजे 3. कोणकोणते? 1 2 3 पासून अनंतपर्यंतच्या, 0 आणि -1 -2 -3 या सर्व संख्यांचा समावेश कशामध्ये होतो? पूर्णांक संख्यांमध्ये होत असतो. तर यानंतरचा प्रकार आहे समसंख्या. कोणत्या संख्या? समसंख्या. मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याला समसंख्या ओळखता येत असतील. तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात त्या संख्यांना आपण काय म्हणतो? समसंख्या असं म्हणतो. तर समसंख्यांबद्दल दोन प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात, ते आपण खाली पाहणारच आहोत. तर समसंख्यांबद्दल काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचं आहे की क्रमवार 2 समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो. म्हणजे काय? क्रमवार 2 समसंख्या म्हणजे 2 4 6 किंवा 10 12 या काय आहेत? क्रमवार समसंख्या आहेत आणि यांच्यामध्ये फरक कितीचा आहे तर 2चा फरक असतो. ठीक आहे. म्हणजे काय की प्रत्येक 2 क्रमवार समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो. ह्या गोष्टी ज्या लिहून दिलेल्या आहेत तुम्हाला मी, सम अधिक सम बरोबर समसंख्या, विषम अधिक सम बरोबर विषम संख्या, विषम अधिक 1 बरोबर समसंख्या आणि सम अधिक 1 बरोबर विषम संख्या, या गोष्टी पाठ करायची गरज नाही. का मी ते तुम्हाला सांगतो. तर लक्षात घ्या, सम अधिक सम बरोबर काय हा जर आपल्याला प्रश्न विचारला समजा मी तुम्हाला आणि हे तुम्हाला माहित नाहीये. ठीक आहे. तर या कंडिशन मध्ये सम अधिक सम म्हणजे काय? तर समसंख्या अधिक समसंख्या बरोबर काय असं विचारण्यात आलेलं आहे. बरोबर. तर सरळ सरळ तुम्ही 4 नाही का, 4 अधिक 4 म्हणजे सम अधिक समसंख्या अधिक समसंख्या बरोबर काय येतं उत्तर याचं? 8. म्हणजे कोणतीही संख्या जर घेतली 2 अधिक 2 बरोबर काय येणार आहे? 4.
त्यानंतर 8 अधिक 8 घेतलं तर 16, म्हणजे सम अधिक समसंख्या हे जर आपण घेतलं तर आपल्याला उत्तर काय भेटत आहे? उत्तर जे भेटत आहे ते काय, ती कोणती संख्या आहे? तर ती समसंख्याच आहे. त्याच्यामुळं सम अधिक सम या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? तर समसंख्याच. बरोबर. त्याच पद्धतीने विषम अधिक सम, म्हणजे एक विषम संख्या घ्या, कोणतीही घ्या, तुमच्या मनाने घेऊ शकता तुम्ही आणि रिचेक करू शकता. मी 3 घेतली, 3 अधिक समसंख्या मी 4 घेतली, तर याचं उत्तर काय भेटणार आहे? 7. आणि 7 ही काय आहे? विषम संख्या आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी काय दिलेलं आहे की विषम संख्यामध्ये जर तुम्ही समसंख्या मिळवली तर आपल्याला भेटणारे जे उत्तर आहे ते काय आहे? विषम संख्या आहे. आणि हे आपण तुम्ही खालचे जे 2 टाईप दिलेले आहेत, म्हणजे विषम संख्येमध्ये जर 1 मिळवला तर उत्तर काय भेटतं हे तुम्ही रिचेक करायचं आहे. ठीक आहे. समसंख्यामध्ये हा प्रश्न जो आहे हा अनेक प्रश्नपत्रिकांमध्ये तुम्ही बघितला असेल. एक्स ही एक समसंख्या आहे, तर क्रमाने येणारी 11वी समसंख्या कोणती? ठीक आहे. म्हणजे एक्स ही कोणतीही संख्या असू शकते, ती काय आहे? समसंख्या आहे. आणि आपल्याला विचारलं काय आहे? क्रमाने येणारी 11वी समसंख्या कोणती? या प्रश्नाचं उत्तर 2 स्टेपमध्ये येतं फक्त. ठीक आहे. त्याच्यामध्ये स्टेप 1 मी तुम्हाला दिलेली आहे, पहिली समसंख्या काढणे. पहिली समसंख्या काढणे म्हणजे काय की या संख्येनंतर पहिली समसंख्या कोणती येईल हे काढायचं सर्वप्रथम. एक्स ही एक जर समसंख्या असेल तर पुढची येणारी समसंख्या ही एक्स प्लस 2 ही असणार आहे. का? कारण क्रमवार 2 समसंख्यांमध्ये कितीचा फरक असतो रे? 2चा फरक असतो. मग एक्स ही जर एक समसंख्या असेल तर त्यात किती मिळवल्यावर मला पुढची समसंख्या भेटणार आहे? 2 मिळवल्यावर. इथंच बघा ना, नाही का, कोणतीही जर समसंख्या असेल, नाही का, त्यात किती मिळवले तर पुढची समसंख्या भेटणार आहे आपल्याला? 2 मिळवले तर. बरोबर ना? तर ह्याच पद्धतीने पहिली समसंख्या काढण्यासाठी ही जर समसंख्या असेल तर याच्यामध्ये 2 मिळवले की आपल्याला काय भेटते? पहिली समसंख्या भेटते. ठीक आहे. स्टेप 2 बघून घ्या. राहिलेल्या संख्या मल्टिप्लाय बाय 2. राहिलेल्या संख्या म्हणजे कोणत्या संख्या? आपण इथं पहिली संख्या काढली, पहिली समसंख्या आपण काढलेली आहे आणि आपल्याला विचारली आहे कितवी रे? 11वी समसंख्या कोणती, असा प्रश्न विचारलेला आहे. मग मला सांगा, जर आपण पहिली समसंख्या काढली आहे ऑलरेडी, तर राहिल्या किती रे? 11 वजा 1, 10 समसंख्या राहिल्या. ठीक आहे. आणि 10 गुणले 2, 2च का? कारण प्रत्येक समसंख्येमध्ये फरक कितीचा आहे? 2चा आहे. त्याच्यामुळे मल्टिप्लाय बाय 2. उत्तर किती आलं? 10 गुणले 2, 20. आता ही पहिली आणि हे या 10 संख्या, ठीक आहे, यांची आपण बेरीज करायची. म्हणजे काय? एक्स प्लस 2 अधिक 20 किती झालं? एक्स प्लस 22. ही काय झाली? आपली 11वी समसंख्या आहे. तर या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर 2 स्टेपमध्ये आपल्याला काढायचं आहे. यानंतरचे जे संख्यांचा प्रकार आहे तो आहे विषम संख्या, आणि विषम संख्यांमध्ये देखील अशा प्रकारचा प्रश्न आहे, ते देखील आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये दुसरा प्रश्न असा विचारतात की आता या ठिकाणी एक्स ही समसंख्या दिली होती, या ठिकाणी तुम्हाला 16 या संख्येनंतर क्रमाने येणारी 15वी समसंख्या काढा, असा प्रश्न विचारलेला आहे. 15वी काढायची आहे. इथे किती काढायची होती आपल्याला? 11वी. बघा इथे 16 दिलेला आहे. 16 ही एक समसंख्या आहे. बरोबर. म्हणजे या ठिकाणी जरी दिलेलं नसलं की 16 या समसंख्येनंतर क्रमाने येणारी, तरी सुद्धा आपल्याला माहित आहे की 16 ही काय आहे? एक समसंख्या आहे. मग ज्या स्टेप्सनी आपण वरती उत्तर काढलं त्याच स्टेप आपल्याला खाली फॉलो करायच्या आहेत. पहिली समसंख्या काढणे. मला एक सांगा, 16 ही जर एक समसंख्या आहेच, नाही का, तर 16 नंतर क्रमाने येणारी पुढची समसंख्या कोणती आहे? 17, 18. म्हणजे 16 अधिक 2 केलं आपण, जसं इथं एक्स प्लस 2 केलं होतं,
तसं इथे किती गेले 16 अधिक 2 बरोबर 18. म्हणजे आपल्याला काय भेटली रे, पहिली समसंख्या किती आहे 18. त्याच्यानंतर राहिलेल्या समसंख्या मल्टिप्लाय बाय 2 ही काय आहे आपली स्टेप 2 आहे. राहिल्या किती, 14 मधून आपण पहिली काढली होती, 15 मधून आपण पहिली समसंख्या काढली ती आली 18. राहिल्या किती 14 मल्टिप्लाय बाय 2. 2च का, कारण प्रत्येक दोन समसंख्यांमध्ये फरक कितीचा असतो, 2चा फरक असतो त्याच्यामुळे. ठीक आहे, 14 मल्टिप्लाय बाय 2 किती केले, आले 28. आणि त्यानंतर 18 आणि 28 ची बेरीज करा, 46. आणि 46 ही तुमची 15वी समसंख्या आहे. समजलं? याचा तुम्ही सराव करा. तुमचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये मला वाटतं समसंख्या या चॅप्टरमध्ये जे काही उदाहरणं दिलेले आहेत तर ती या स्टेपने सोडवायची आहेत. ठीक आहे, सरावसाठी मी तुम्हाला इथं 2 उदाहरणं दिलेली आहेत. एक्स ही एक जर समसंख्या असेल तर क्रमाने येणारी 25वी समसंख्या कोणती किंवा समसंख्या किती. ठीक आहे, आणि प्रश्न लिहित असताना तुम्हाला माहिती आहे का, गणिताचे प्रश्न सोडवत असताना प्रश्न व्यवस्थित वाचणे याच्यातच आपण जवळपास 25% उत्तर शोधतो. म्हणजे जो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी प्रश्न नीट समजून घेते, जर प्रश्न समजला तर त्या प्रश्नातच आपलं 25 ते 30% उत्तर आपल्याला सापडलेलं असतं. त्याच्यामुळे प्रश्न लिहित असताना व्यवस्थित लिहून घ्या, तो समजून घ्या आणि मग त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करा. काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि कमेंटमध्ये सांगत असताना मेन्शन करून सांगा की नाही का 25वी समसंख्या कोणती आहे, तर कमेंट करायची आहे. आता प्रश्न दुसरा आहे, तो थोडा गुगली दिलेला आहे मी. गुगली म्हणजे काय बघून घ्या. एक्स ही एक काय आहे, विषम संख्या आहे. तर क्रमाने येणारी 16वी समसंख्या कोणती, असा प्रश्न मी विचारलेला आहे. त्याच्यामुळे एक्स ही एक जर विषम संख्या असेल तर स्टेप 1 नुसार पहिली समसंख्या कोणती असणार आहे, तर विषम मध्ये किती मिळवल्यावर आपल्याला सम भेटते रे, आपण इथं लिहिलेलं आहे. विषम संख्येमध्ये 1 मिळवल्यावर आपल्याला काय भेटते, समसंख्या. म्हणजे एक्स मध्ये किती मिळवले तर आपल्याला पहिली समसंख्या भेटणार आहे 1. म्हणजे स्टेप 1 मध्ये तुमचं जे उत्तर येणार आहे ते काय येणार आहे, एक्स प्लस 1. कारण एक्स ही एक काय आहे, विषम संख्या आहे. आणि या विषम संख्येमध्ये जर मला समसंख्या काढायची आहे तर मला किती मिळवावं लागेल, 1 मिळवावं लागेल. आणि स्टेप 2 काय असणार आहे ते तुम्ही मला स्टेप 2 नुसार जे काही उत्तर येईल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, तर आता पुढचा आहे विषम संख्या. विषम संख्यामध्ये तुम्हाला माहित असेल की ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक येतात ती संख्या कुठली असते रे, विषम संख्या. एकक स्थानी म्हणजे 1059, हे कोणतं आहे, एकक. हे दशक, हे शतक, हे हजार. ठीक आहे, एकक स्थानी काय पाहिजे, 1, 3, 5, 7, 9 ह्या संख्यांपैकी जर संख्या असेल तर ती संख्या कुठली असते, विषम संख्या असते. ज्या पद्धतीने आपण पाहिलं की प्रत्येक 2 क्रमवार समसंख्यांमध्ये कितीचा फरक असतो, 2चा फरक असतो. अगदी त्याच पद्धतीने प्रत्येक 2 क्रमगत विषम संख्यांमध्ये देखील कितीचा फरक असतो रे, 2चा फरक असतो. आता ह्या प्रश्नांची उत्तरं आपण काढूया. मला एक सांगा, विषम संख्या अधिक 2. ठीक आहे, म्हणजे कोणत्याही विषम संख्येमध्ये क्रमवार जर आपण 2 मिळवले तर येणारा उत्तर हे सम भेटेल का विषम भेटेल रे, काढून बघायचं. विषम संख्या कुठलीही घ्या, 11 अधिक 2 काय भेटलं, 13. म्हणजे काय ही 13 ही काय आहे, विषम संख्या आहे. म्हणजे येणारं उत्तर काय असणार आहे, विषम संख्या. विषम अधिक 2 बरोबर काय, विषम संख्येमध्ये जर 2 मिळवले म्हणजेच काय, तर कोणत्याही 2 विषम संख्येमध्ये 2 मिळवले
तर येणारं उत्तर काय असतं? विषम संख्या असतं. त्याच पद्धतीने विषम संख्येमध्ये जर 1 मिळवला म्हणजे काय? 11 घेऊया अधिक 1 बरोबर काय भेटते रे उत्तर? समसंख्या. समसंख्या म्हणजे काय? तर कोणत्याही विषम संख्येमध्ये जर 1 मिळवला तर येणारं उत्तर हे समसंख्या असतं. समसंख्या अधिक 1 बरोबर काय भेटणार आहे रे? आपण तोंडी काढू शकतो. 2 मध्ये जर 1 मिळवलं तर 3 भेटते आणि 3 ही एक काय आहे? विषम संख्या आहे. कुठलीही अंक संख्या घ्या, 101 घ्या, 101 ही काय आहे? विषम संख्या आहे. आपल्याला काय घ्यायची आहे? समसंख्या. म्हणजे समसंख्या अधिक 1 करण्यासाठी जर आपण 106 घेतलं तर 106 मध्ये जर आपण 1 मिळवलं तर 107 भेटतं आणि 107 ही एक काय आहे? विषम संख्या आहे. ठीक आहे. तर कोणत्याही 3 विषम संख्यांची बेरीज ही डॅश डॅश असते. हा प्रश्न पुणे सिटी 2026ला विचारण्यात आलेला होता. ठीक आहे. तर ज्यांनी कोणी प्रश्नपत्रिका सोडवली असेल किंवा पेपर दिलेला असेल त्यांच्या लगेच हा प्रश्न लक्षात आलेला असेल. तर या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण काढू शकत होतो. तर बघा, कोणत्याही 3 विषम संख्या ह्या आपण लगेच घ्यायच्या आहेत. मी बघा 3 अधिक 5 अधिक 7 या तीनही काय आहेत? विषम संख्या. कोणत्याही विषम संख्यांची बेरीज करायची. 5 आणि 3 8, 8 आणि 7 15, तर 15 आलेला आहे. 15 ही एक काय आहे? विषम संख्या आहे. म्हणजेच काय? तर कोणत्याही 3 विषम संख्यांची बेरीज ही काय येत असते? विषमच येत असते. काय संख्या येत असते? विषमच येत असते. मला वाटतं पर्यायामध्ये सम विषम सांगता येत नाही आणि असा अजून एक काहीतरी पर्याय दिलेला होता. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. तर ज्याप्रमाणे आपण समसंख्यांमध्ये प्रश्न पाहिले त्या पद्धतीनेच आपण विषम संख्यांचा देखील कशा पद्धतीने काढता येतील हे आपण बघणार आहोत. x ही एक विषम संख्या आहे, तर क्रमाने येणारी 15वी विषम संख्या कोणती? समसंख्यामध्ये तुम्हाला इथं फक्त सम दिलेलं होतं आणि इथं काय दिलेलं आहे? विषम दिलेलं आहे. ज्या स्टेप आपण समसंख्या काढण्यासाठी फॉलो केल्या त्याच स्टेप आपण इथं देखील करणार आहोत. पहिली स्टेप काय होती आपली? पहिली संख्या काढणे. म्हणजे x ही एक जर विषम संख्या असेल तर क्रमाने येणारी पहिली अगोदर काढायची आणि मग राहिलेल्या काढायच्या, अशी ती स्टेप आहे. ठीक आहे. तर बघा, पहिली संख्या काढत असताना आपण बघतो की x ही एक काय आहे? विषम संख्या आहे. x ही जर विषम संख्या असेल तर क्रमाने येणारी x + 2 ही काय असणार आहे? पहिली विषम संख्या असणार आहे. का बरं 2च? कारण x ही एक काय आहे? विषम संख्या आहे आणि 2 क्रमागत विषम संख्यांमध्ये कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो. ठीक आहे. स्टेप 2 काय सांगितली होती की राहिलेल्या संख्या गुणिले 2. आता मला एक सांगा, आपण जर पहिली संख्या काढलेली आहे तर आपल्याला काढायची होती 15वी संख्या. राहिल्या किती रे? 1 वजा केली तर राहिल्या 14. राहिलेल्या संख्या मल्टिप्लाय बाय 2. हे मल्टिप्लाय बाय 2 फिक्स आहे. ठीक आहे, हे चेंज होत नाही. 14 गुणिले 2 किती झाले रे? 28 आणि x + 2 + 28 बरोबर x अधिक 30. यांची जर आपण बेरीज केली तर काय येते? x अधिक 30 आणि x अधिक 30 ही तुमची 15वी विषम संख्या आहे. तुम्ही म्हणाल समसंख्या आहे, ही समसंख्या आहे, पण ही काय आहे रे मित्रांनो? x ही एक काय आहे? विषम संख्या आहे आणि विषम अधिक ही कोणती आहे? सम. अधिक सम बरोबर काय उत्तर येतं रे? विषमच संख्या उत्तर येतं. बघू शकता तुम्ही, आपण xच्या जागेवर जर 5 संख्या घेतली, विषमच आहे ना त्याच्यामुळे 5 घेतली आणि समसंख्येच्या जागेवर जर 30 घेतले तर काय येणार आहे रे? 35. आणि 35 ही काय आहे रे? विषम संख्या आहे. आपल्या पुस्तकात तुम्ही जे पुस्तक रेफर करत असाल त्या पुस्तकामध्ये हे उदाहरणं दिलेले असतील बरोबर. तर ते प्रत्येक उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 15 नंतर क्रमाने येणारी 21वी 15 नंतर क्रमाने येणारी 21वी विषम संख्या कोणती?
बघा विद्यार्थी मित्रांनो, 15 ही एक काय आहे रे? विषम संख्या आहे. ठीक आहे, 15 ही एक काय आहे? विषम संख्या आहे. आणि क्रमाने येणारी काढायची कितवी? 21वी काढायची आहे. आपल्या स्टेप काय सांगतात? पहिली संख्या काढणे. 15 ही जर एक विषम संख्या आहे, बरोबर दिसत आहे आपल्याला, तर क्रमाने येणारी पहिली कोणती असेल रे? 15 अधिक विषम संख्येमध्ये किती मिळवले तर आपल्याला दुसरी विषम संख्या भेटते? 2. त्याच्यामुळे 17 ही काय असणार आहे तुमची? पहिली विषम संख्या. ठीक आहे. स्टेप 2 काय सांगते आपल्याला? राहिलेल्या संख्या मल्टिप्लाय बाय 2. मग आता जर आपण 21 पैकी 1 काढली तर राहिल्या किती रे? 20 मल्टिप्लाय बाय 2 बरोबर किती झाले रे? 40. आणि ह्या दोघांची बेरीज करा. 17 अधिक 40 बरोबर किती येते रे? 57. आणि 57 ही तुमची काय असणार आहे रे? 21वी विषम संख्या असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नंतरचा प्रश्न दिलेला आहे की 16 नंतर क्रमाने येणारी 15वी विषम संख्या कोणती? 16 ही एक काय आहे रे? सम आहे का विषम आहे? समसंख्या आहे. आणि आपल्याला दिलेलं काय आहे? विचारलेलं काय आहे? 15वी विषम संख्या काढायची आहे. ठीक आहे. स्टेप 1 काय सांगते आपली? पहिली संख्या काढा. पहिली संख्या काढा. दिलेला आहे आपल्याला 16. 16 मध्ये किती मिळवले मी तर मला पहिली विषम संख्या भेटणार आहे रे? मला वाटतं 16 मध्ये मला 1 मिळवावा लागेल. आणि हाच आहे या प्रश्नामधला ट्विस्ट. का? कारण आपण इथं बघितलं, इथं बघा पहिल्यांदा आपल्याला डायरेक्ट विषम संख्या देत होते. इथं देखील डायरेक्ट एक्स ही काय म्हणले होते? एक्स ही एक काय आहे? विषम संख्या आहे. पण इथं मात्र आपल्याला 16 नंतर क्रमाने येणारी पण 16 ही आपली काय आहे? समसंख्या आहे. ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. आणि त्यानंतर बघू शकता मग तुम्ही 16 अधिक 1 जर केलं तर भेटते 17. आणि 17 ही काय असणार आहे? आपली पहिली विषम संख्या. आणि स्टेप 2 काय सांगते? राहिलेल्या संख्या 15 मधून 1 गेली 14 मल्टिप्लाय बाय 2 किती आले रे? 28. आणि या दोघांची बेरीज केली तर किती येते रे? 8 अधिक 7 15. आजचा गेला 1 आणि 2 आणि हे 2 4. तर 45 ही तुमची 15वी विषम संख्या असणार आहे. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत. ठीक आहे. विषम संख्या बघितल्या आपण. ठीक आहे. तर आपण संख्यांच्या प्रकारमधले 5 टाईप बघितले आत्तापर्यंत. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, समसंख्या, विषम संख्या. ठीक आहे. समसंख्या, विषम संख्या असे 5 टाईप आपण बघितलेले आहेत. आणि त्या प्रत्येक टाईपवर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत हे देखील आपण पाहिलेलं आहे. आता आपण 6वं टाईप बघत आहोत, त्रिकोणी संख्या. ठीक आहे. त्रिकोणी संख्या अशा दर्शवतात. ठीक आहे. हे कशाचं चिन्ह आहे रे? त्रिकोणी संख्येचं चिन्ह आहे. ठीक आहे. त्रिकोणी संख्या या प्रकारावर 4 टाईपचे प्रश्न विचारले जातात. ते 4ही टाईप आपण बघणार आहोत. ठीक आहे. सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की 1 ते 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 100 पर्यंत एकूण 13 त्रिकोणी संख्या आहेत. किती आहेत रे? 13. आणि या 13ची 13 त्रिकोणी संख्या जशा प्रकारे मूळ संख्या आपण पाठ ठेवतो त्याच पद्धतीने या त्रिकोणी संख्या देखील पाठ असल्या पाहिजेच. का? कारण जसा जसा ट्रेंड बदलत आहे त्या पद्धतीने आपण अपग्रेड व्हायला पाहिजे. प्रश्नांची काठिण्य पातळी हळूहळू वाढत आहे. त्याच्यामुळे आपला अभ्यासाचा नाही का पद्धत देखील आपण थोडी चेंज केली पाहिजे. तर त्यानुसार 1 ते 100 पर्यंत 13 त्रिकोणी संख्या आहेत. आणि या 13 त्रिकोणी संख्या समोर दिलेल्या आहेत. लक्षात ठेवायची पद्धत सांगतो, एकदम सोपं आहे. 1 ते 10 पर्यंत 4 आहेत. कोणकोणत्या रे? 1 3 6 10. ठीक आहे. 10 नंतर 15 आहे.
आणि 15 नंतर 7च्या पाड्यातलं 21 आणि 28 आहे. ठीक आहे, 7चा पाड्यातला 21 आणि 28, 7 त्रिक 21, 7 चौक 28, बरोबर. त्यानंतर 28 नंतर आहे 36, 36 लक्षात ठेवा. आणि त्यानंतरच्या आता सोप्या आहेत 45, 55, 66. या सलग आहेत कशा, 45, 55, 66. आणि त्यानंतर 78 आणि 91, 78 आणि 91. मी का हे पाठ करायला सांगत आहे याच्यामागे एक रिझन आहे. कारण आपल्याला जर असा प्रश्न विचारला की 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमधली सर्वात मोठी त्रिकोणी संख्या कोणती, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये सर्वात मोठी त्रिकोणी संख्या कोणती, तर आपल्याला आपण जर काढत बसलो तर एवढा वेळ असतो का आपल्याकडे, बिलकुल नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी पाठ ठेवा. कोणती आहे रे, 91. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 91 ही सर्वात मोठी त्रिकोणी संख्या आहे. आणि सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती, तर ती आहे 1. कोणती आहे रे, 1. जर आपल्याला असा प्रश्न विचारला की 1 ते 50 पर्यंत एकूण किती त्रिकोणी संख्या आहेत, तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल रे, 1 ते 50 पर्यंत. बघून घ्या, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, म्हणजे हे 4 आणि हे 5 किती आहेत रे, तर 9 त्रिकोणी संख्या आहेत 1 ते 50 पर्यंत. आपण हे पाठ करू 1 ते 50 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत हे आपण जर लक्षात ठेवलं तरच आपल्याला हे उत्तर लवकर सापडलं असं म्हणता येईल. नाहीतर एक जर त्रिकोणी संख्या काढत बसलं तर पेपर होईल का लवकर पूर्ण, बिलकुल नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे सांगितलं की या गोष्टी काय करून ठेवा, पाठ करून ठेवा. तुम्हाला मी पाठांतराची एक ट्रिक सांगतो, म्हणजे मी पर्सनली पण ती यूज करतो. एक पेज घ्यायचं, जे गोष्ट आपल्याला येत नाही ना, किंवा ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहे की हे लक्षात राहत नाहीत, एक पेज घ्या, त्या पेजवर ते पूर्ण लिहून काढा ज्या गोष्टी लक्षात राहतात. फॉर एक्झाम्पल त्रिकोणी संख्येबद्दल बोलतोय आपण, तर हेच सांगतो तुम्हाला मी. त्रिकोणी संख्या या सर्व लिहून काढा. ठीक आहे, लिहून काढल्यानंतर दिवसातून 2 वेळा फक्त, आणि किती दिवस, 5 दिवस, दिवसातून 2 वेळा मनापासून ते वाचा. 6व्या दिवशी तुम्हाला ॲटोमॅटिक त्या लक्षातही राहतील आणि न बघता देखील तुम्ही त्या पुढच्याला सांगूही शकता. ठीक आहे, तर ही एक ट्रिक आहे, म्हणजे नाही का ट्रिक म्हणता येईल, किंवा रिव्हिजन. मी जे म्हटलं तुम्हाला सुरुवातीलाच की रिव्हिजन इज द, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, रिव्हिजन इज द की ऑफ सक्सेस. ठीक आहे, त्याच्यामुळं रिव्हिजन करत राहा. प्रत्येक गोष्ट आपल्याला हळूहळू येत राहते रिव्हिजन केल्यामुळे. ठीक आहे, तर त्रिकोणी संख्या तुम्हाला मी सांगितलं 1 ते 100 पर्यंत एकूण 13 त्रिकोणी संख्या आहेत. सर्वात मोठी त्रिकोणी संख्या 1 ते 100 पर्यंत 91 आहे. आणि एकूण त्रिकोणी संख्या किती, तर त्या अनंत आहेत. ठीक आहे, त्यानंतर सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती, तर 1 ही सर्वात लहान त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर त्रिकोणी संख्येची व्याख्या काय सांगताय पुस्तकांमध्ये दिलेली आहे, तर 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस, 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस आपण काय म्हणतो रे, त्रिकोणी संख्या असं म्हणतो. आणि हे काय आहे, त्रिकोणी संख्येचं चिन्ह आहे, हे देखील लक्षात ठेवा. 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस. नैसर्गिक संख्या आपण पाहिलेल्या आहेत. नैसर्गिक संख्या कुठून चालू होतात, 1 पासून चालू होतात. आणि यांनी काय म्हटलं, नैसर्गिक संख्यांच्या क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्याही घेऊ शकतो आपण. समजा मी 8 × 9 घेतलं, क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस. निमपटीस म्हणजे भागिले 2. तर जे काय उत्तर येईल ती काय असणार आहे रे, त्रिकोणी संख्या असणार आहे. 4 आणि 9 चौक 36, आणि 36 ही काय आहे रे, त्रिकोणी संख्या आहे. अशा पद्धतीने ह्या व्याख्येचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगितलं. तर त्रिकोणी संख्या ओळखायची कशी याची देखील एक पद्धत आहे, स्टेप आहे. पहिली स्टेप आहे त्या संख्येची दुप्पट करा.
आणि दुप्पट केल्यानंतर त्या संख्येच्या अवयवांमध्ये जर त्या संख्येचे अवयव जर क्रमगत असतील तर ती संख्या त्रिकोणी संख्या असते. अवयव क्रमगत म्हणजे काय? उदाहरणार्थ तुम्हाला 6 अंक दिले, कोणकोणते? 5. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला 4 अंक दिले की 2, 4, 7 आणि 6. ठीक आहे. तर यापैकी त्रिकोणी संख्या कोणती हे मला सांगा, असं जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काढण्यासाठी तुम्हाला प्रत्येक संख्येचे अवयव पाडायचे आहेत, बघायचे आहेत. ठीक आहे. अवयव म्हणजे काय की त्या संख्येला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो, त्या संख्यांना आपण काय म्हणतो रे? त्या संख्येचे अवयव. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, याला 2 गुणिले 2 करू शकतो आपण, किंवा 4 गुणिले 1. हे क्रमगत आहेत का? नाही. याला 7 × 1 एवढाच भाग जाऊ शकतो. याला बघू शकता तुम्ही 2 गुणिले 3. हे काय आहेत रे? 3 दुणे 6. हे काय आहेत रे? क्रमगत. 2 नंतर काय येतं लगेच? 3. म्हणजे हे काय आहेत? क्रमगत आहेत. आणि म्हणून 6 ही काय आहे रे? त्रिकोणी संख्या आहे. म्हणजे त्रिकोणी संख्या ओळखण्यासाठी 2 स्टेप आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. पहिली स्टेप आहे ती संख्या दुप्पट करायची, ती संख्या दुप्पट करणे, आणि दुप्पट केल्यानंतर त्या संख्येचे अवयव जर क्रमगत असतील तर ती संख्या काय असते? त्रिकोणी संख्या असते. आत्ता मी तुम्हाला ही डायरेक्ट त्रिकोणी संख्या दिलेली होती. ठीक आहे. इथं मग नाही का 3 घेतल्या, 3 × 2 करून नाही का 3च्या दुप्पट 6, आणि मग 6चे अवयव पाडणं गरजेचं होतं. ठीक आहे. त्यानंतर टाईप 1 मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की त्रिकोणी संख्येवरती आपल्याला 4 टाईपचे प्रश्न विचारले जातात. त्यातला टाईप 1चा प्रश्न आहे पायावरून त्रिकोणी संख्या काढणे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं की पाया काय आहे, त्रिकोणी संख्या काय आहे, नाही का, असे प्रश्न पडतात. तर लक्षात घ्या, त्रिकोणी संख्या काय आहे तर 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस काय म्हटलं जातं? त्रिकोणी संख्या. आणि पाया काय आहे? त्रिकोणी संख्येचं एक सूत्र आहे, आणि ते सूत्र माझं तर म्हणणे तोंडपाठ करा. अगदी झोपेतून विचारलं, झोपेतून उठून विचारलं तरीसुद्धा सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. तर त्रिकोणी संख्येचं सूत्र मी इथं लिहिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. संख्या किंवा यालाच आपण काय म्हणतो रे? पाया. ऑर केलेला आहे ते. ठीक आहे. संख्या किंवा पाया गुणिले पुढची संख्या भागिले 2. ही काय आहे? त्रिकोणी संख्येची मांडणी किंवा त्रिकोणी संख्येचं सूत्र आहे. ठीक आहे. पाया आपल्याला काय केलं जातं? पहिल्या टाईपमध्ये पाया दिलेला असतो. ठीक आहे. आणि त्या पायावरून आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची असते. पाया म्हणजेच कुठं त्या पायाची व्हॅल्यू कुठं मांडायची आहे तर इथं सूत्रामध्ये तुम्ही बघू शकता, संख्या / पाया. म्हणजे संख्याही मांडू शकता आणि पायाही मांडू शकता, दोन्ही एकच असतात. पाया × पुढची संख्या भागिले 2. प्रश्न बघून घ्या. 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? असाच प्रश्न विचारला जातो. 7 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? तर त्रिकोणी संख्या बरोबर पाया गुणिले पुढची संख्या भागिले 2. मग पायाची व्हॅल्यू दिली 7 गुणिले पुढची संख्या आहे 8 भागिले 2. याचं उत्तर तुम्ही काढू शकता. काय येईल रे? 2 चोक 8 आणि 7 चोक 28. तर 28 ही काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. आणि 28 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे रे? 7 आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने त्यानंतर तुम्ही सरावासाठी तुम्हाला 2 उदाहरणं दिलेली आहेत. 15 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? 28 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? तर विद्यार्थी मित्रांनो, टाईप 2 टाईप 1चा प्रश्न तुमच्या लक्षात आलेला आहे. तर टाईप 2 मध्ये प्रश्न कसा विचारला जातो की त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे. आपण इथं काय पायावरून काय काढली? त्रिकोणी संख्या काढली. आता त्रिकोणी संख्येवरून काय काढायचं आहे? आपल्याला पाया काढायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला ही व्हॅल्यू दिलेली होती, आता कोणती देणार? ही देणार. सूत्रावरूनच लक्षात आलं असेल तुमच्या की काय करायचं?
जर आपल्याला किंमत ठीक आहे, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतो. त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे, स्टेप बाय स्टेप. पहिल्यांदा काय करायचं, त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. आणि स्टेप 2 काय आहे रे, अगोदरची वर्गसंख्या बघणे. वर्गसंख्या बघणे, पण कुठली, अगोदरची. आपल्याला माहिती आहे ते हस्तांदोलन, त्यानंतर नाही का हस्तांदोलन असेल, असे जे काही उदाहरणं होते ना, त्याच्यामध्ये आपण पुढची वर्गसंख्या बघत असतो. पण त्रिकोणी संख्येमध्ये मात्र अगोदरची वर्गसंख्या बघायची आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. बघा, 78 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. आपल्याला काय काढायचं आहे रे, आता पाया काढायचा आहे. आणि 78 या त्रिकोणी संख्येचा म्हणजे 78 ही काय आहे, एक त्रिकोणी संख्या आहे आणि त्या संख्येचा पाया काढायचा आहे. स्टेप 1 काय सांगते, त्रिकोणी संख्या गुणिले 2. साहजिकच आहे, जर आपल्याला हे 2 जे आहेत ते इकडे गेले तर काय होतात, मल्टिप्लाय होतात. आणि तेच इथं केलेलं आहे. काय केली, त्रिकोणी संख्येची दुप्पट केली आणि त्याचा वर्ग घेतला. काय केलं, त्रिकोणी संख्या किती आहे, 78 गुणिले 2. काय येईल उत्तर, 8 दुने 16, हातचा 1, 7 दुने 14, 14 ने 1 15. काय आलं रे, 156. आणि 156च्या अगोदरची वर्गसंख्या कोणती असेल तर ती आहे 144. आणि 144 कशाचा वर्ग आहे रे, 12चा. म्हणजे 12 हा काय झाला रे, पाया झाला. कशाचा, 78 या त्रिकोणी संख्येचा. लक्षात आलेलं आहे. तर अजून एक उदाहरण मी सोडून देतो, पहा, लक्ष द्या. 66 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. पाया काढण्याची पद्धत. स्टेप 1 काय करायचं, दुप्पट करायची. 66 गुणिले 2 किती आलं रे, 60 आणि 60 120 आणि हे 12 132. आणि काय करायचं स्टेप 2 मध्ये, अगोदरची वर्गसंख्या बघणे. 132च्या अगोदरची वर्गसंख्या कोणती, 11चा वर्ग 121 आणि 12चा 144. 144 ही पुढं जाते, पण 11चा वर्ग 121 बरोबर त्याच्या अगोदर आहे. ठीक आहे, काय आलं उत्तर, 11. 11 हा काय आहे, पाया आहे 66 या त्रिकोणी संख्येचा. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या सरावासाठी एक उदाहरण दिलेलं आहे. 15 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. हे तुम्ही मला काढून तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. तुम्हाला मी सांगितलं 4च टाईपचे प्रश्न विचारले जातात. पहिला टाईप बघितला आपण, पायावरून त्रिकोणी संख्या काढणे. टाईप 2 मध्ये बघितला आपण, त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे. ठीक आहे, त्याच्या 2 स्टेप बघितल्या. टाईप 3 मध्ये बघत आहोत आपण, दिलेली संख्या व त्या संख्येच्या पुढची किंवा मागची संख्या काढणे. हा आहे टाईप 3. प्रश्न कसा येतो बघा, 78 ही त्रिकोणी संख्या आहे आणि या 78 या त्रिकोणी संख्येत नंतरची 8वी त्रिकोणी संख्या कोणती. 78 या त्रिकोणी, बघा प्रश्न कसा विचारला जाईल, 78 या त्रिकोणी संख्येनंतरची 8वी त्रिकोणी संख्या कोणती. म्हणजे 78 ही एक काय आहे, त्रिकोणी संख्या आहे आणि या त्रिकोणी संख्येनंतरची 8वी त्रिकोणी संख्याच काढायची आहे. स्टेप बघून घ्या. स्टेप 1 मध्ये आपण काय करतो, पाया काढतो. आणि पाया काढण्याचे स्टेप तुम्हाला मी अगोदर सांगितलेले आहेत. कशा आहेत रे, पाया काढण्यासाठी काय करायचं, संख्येची दुप्पट करायची पहिल्यांदी. दुप्पट केल्यानंतर ठीक आहे, पाया काढण्याची पद्धती तर सांगितल्याप्रमाणे संख्येची दुप्पट करा. दुप्पट केल्यानंतर त्याच संख्येच्या अगोदरची वर्गसंख्या बघा आणि तोच काय असणार आहे, त्या संख्येचा पाया असणार आहे. बघा 78 ही त्रिकोणी संख्या आहे, त्याचे दुप्पट केले 156. 156च्या अगोदरची वर्गसंख्या आहे 144. 144चा वर्ग कशाचा वर्ग आहे रे, 12चा वर्ग आहे. म्हणजे 12 ही काय झाली रे, 78 या त्रिकोणी संख्येचा पाया झाला हा. आणि जो काही पाया येणार त्या पायामध्ये 8 ही संख्या मिळवायची.
जर आपल्याला इथं म्हटलं असतं की 78 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची, ठीक आहे, नंतरची म्हटलंय म्हणून आपण इथं बेरीज केली, पण जर अगोदरची विचारलं असतं तर काय केली असते, इतर एक वजाबाकी केली असते. ठीक आहे, नंतरची आहे म्हणून 12 अधिक 8 म्हणजे पायामध्ये काय मिळवायची, ही संख्या मिळवायची. हा देखील काय आहे रे, एक पायाच असतो. काय उत्तर आलं, 20. 20 हा काय आहे, पाया आहे. आणि आपल्याला विचारलंय काय, त्रिकोणी संख्या कोणती. तर पायावरून त्रिकोणी संख्या काढायची स्टेप मी तुम्हाला अगोदर पण हे अगोदर आपण शिकल्याप्रमाणे काय, पायावरून त्रिकोणी संख्या काढणे. पायावरून त्रिकोणी संख्या काढणे कशी काढायची, त्रिकोणी संख्या बरोबर पाया गुणले दुसरी संख्या भागिले 2 म्हणजे पाया हा आहे, तर त्रिकोणी संख्या बरोबर पाया गुणले पुढची संख्या भागिले 2, तर किती आलं रे, 210. ठीक आहे, तर आता राहील याच्यावरती मी तुम्हाला सरावासाठी 2 उदाहरणं देणार आहे. तर त्रिकोणी संख्येमध्ये जे 4 टाईपचे प्रश्न विचारतात त्याच्यामधला हा 4था टाईप आहे. की तुम्हाला मी टाईप 3मध्ये आपण बघितलं की त्रिकोणी संख्या देतात आणि पुढची येणारी चौथी किंवा पाचवी त्रिकोणी संख्या आपल्याला विचारली जाते. तर यामध्ये आपल्याला मागील त्रिकोणी संख्या विचारली जाते. तर ज्या स्टेप मी लिहिलेल्या होत्या त्या स्टेप तुम्ही एका वहीवरती लिहून घ्या आणि नंतर उदाहरण सोडवा. बघा तुम्हाला ते उदाहरण नक्कीच सुटेल. तर टाईप 3 प्रमाणेच हे देखील सोडवायचं आहे. पाया काढायचा पहिल्यांदी आणि पाया काढायच्या 2 स्टेप मी तुम्हाला सांगितल्या. काय, दुप्पट करा आणि त्याच्या मागचा काय बघा, वर्ग संख्या आणि त्याचा वर्ग घ्या. तो काय येणार आहे, तुमचा पाया येणार आहे त्या संख्येचा. आणि त्या पायामधून मग कितवी संख्या विचारली, मागील चौथी संख्या मागील विचारली आहे म्हणून वजा करा. 9 वजा 4 बरोबर काय येणार आहे, 5. आणि 5 हा देखील काय असणार आहे, पाया असणार आहे. आणि नंतर विचारले काय आपल्याला, त्रिकोणी संख्या कोणती. तर मग पायावरून परत त्रिकोणी संख्या काढायची जी काही स्टेप आहे, जे काही सूत्र आहे, पाया गुणले पुढची संख्या भागिले 2, त्या सूत्रावरून आपण ती त्रिकोणी संख्या काढू शकतो. सरावसाठी मी तुम्हाला हे 2 उदाहरणं दिलेले आहेत. ते 2 उदाहरणं या स्टेप जशा दिलेल्या आहेत त्या स्टेप लिहा आणि त्या स्टेपनुसार सोडवा. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे अगदी सोपं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण 6 टाईप झालेले आहेत आपल्या आत्तापर्यंत संख्या आणि संख्येच्या प्रकारामधल्या. कोणकोणत्या रे, नैसर्गिक संख्या, दुसरं बघितलं आपण कोणत्या, पूर्ण संख्या, तिसरं बघितलं आपण पूर्णांक संख्या, चौथं बघितलं आपण समसंख्या, 5वं बघितलं आपण विषम संख्या, 6वं बघितलं आपण त्रिकोणी संख्या आणि आता 7व्या बघणार आहोत आपण चौरस संख्या. चौरस संख्या ओळखणं अगदी सोपं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 1 ते 30 पर्यंतचे वर्ग तोंडपाठ असणं गरजेचं आहे. म्हणजे मी यासाठी नाही म्हणत आहे, पण एक गणिताचं बेसिक हे तर आहेच. ठीक आहे, पण गणित ज्यावेळेस आपण सोडवायचं असतं त्यावेळेस आपल्याला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी या सर्व क्रिया करण्यासाठी ज्या काही वर्ग घन त्यानंतर जे काही सूत्र असतात हे सर्व लक्षात असणं गरजेचं आहे. आणि त्यातली मला वाटतं पहिली स्टेप आहे की तुमचे 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1 ते ॲटलिस्ट 25 पर्यंतचे घन हे तोंडपाठ असले पाहिजेत. ठीक आहे, असो आपण आपल्या संख्यांकडे येऊया. तर आपण 7वा प्रकार बघत आहोत, चौरस संख्या. चौरस संख्या म्हणजे काय, वर्ग संख्या. थोडक्यात सर्व वर्ग संख्या या काय असतात, चौरस संख्या असतात. म्हणजे कोणत्या संख्या वर्ग संख्या म्हणजे, तर मला सांगा 2चा वर्ग काय आहे 4, 3चा 9, 4चा 16, त्यानंतर
15चा 225, 16चा 256, 17चा वर्ग किती 7 चौक 28 आणि 289. तर हे सर्व जे काही वर्ग संख्या आहेत त्या सर्व काय आहेत, चौरस संख्या आहेत. एवढी गोष्ट फक्त लक्षात ठेवा. तर आता पुढचा 8वा आणि 9वा प्रकार आपण बघत आहोत, पंचकोनी संख्या आणि षटकोनी संख्या. याच्यावर आत्तापर्यंत तरी प्रश्न आलेला नाही आहे, परंतु इन फ्युचर जर आला तर आपला चुकायला नको, त्याच्यामुळे ही तयारी करत आहोत आपण. तर पंचकोनी संख्या आणि षटकोनी संख्या या दोन्हीचे सूत्र तुम्ही एका पेज, तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे एका पेजवर लिहून ठेवा आणि ते डेली बघत चला फक्त त्याच्याकडे, तरी तुमच्या ते लक्षात राहून जातील. पंचकोनी संख्या काढण्यासाठी n इन ब्रॅकेट 3n - 1 डिवायडेड बाय 2 हे त्याचं सूत्र आहे. आणि या ठिकाणी n म्हणजे काय असतं रे, दिलेली संख्या. कसा प्रश्न विचारला जातो पंचकोनी संख्येवरती, तर 5वी पंचकोनी संख्या कोणती. तरी मग 5वी विचारला आहे ना, तर n बरोबर काय घ्यायचं, 5 घ्यायचं. याच्यामध्ये n ची किंमत 5 टाका, जे काही उत्तर येईल ती तुमची 5वी पंचकोनी संख्या असणार आहे. षटकोनी संख्येचं सूत्र आहे n इन ब्रॅकेट ट्वाइस ऑफ n - 1. सेम n बरोबर काय असतं, दिलेली संख्या. दुसरी षटकोनी संख्या कोणती असा जर प्रश्न विचारला तर n बरोबर काय घ्यायचं रे, 2 घ्यायचं. आणि n ची किंमत काय टाकायची, याच्यामध्ये फक्त 2 टाकायची. ठीक आहे. 2 2 4, 4 2 गेला 3, 3 2 6, 6 ही काय आहे रे, दुसरी षटकोनी संख्या आहे. मग पहिली षटकोनी संख्या कोणती असेल रे, तर यांच्या जागेवर 1 टाकायचं फक्त. 2 1 2 वजा 1 1 1 ही काय आहे, पहिली षटकोनी संख्या आहे. त्याचप्रमाणे पहिली पंचकोनी संख्या देखील तुम्ही काढायची आहे. यानंतरचा पुढचा जो संख्या आणि संख्याच्या प्रकारामधला पुढचा जो संख्याचा प्रकार आहे तो आहे मूळ संख्या. ठीक आहे. त्याच्यानंतर 8वा प्रकार आहे संख्यांचा मूळ संख्या. याच्यावर एक प्रश्न हमखास असतो, त्याच्यामुळं हा नाही का IMP म्हणून करून ठेवा, इम्पॉर्टंट. ठीक आहे. तुम्हाला जसं वाटेल तसं, कोणी IMP करतं, कोणी 2 स्टार करतं, कोणी 3 स्टार करतं, पण हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि इथून मागं ज्या काही संख्या आणि संख्यांचे मी प्रकार शिकवले ते देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. परंतु या मूळ संख्यांच्या प्रकारावरून आपल्याला अनेकदा प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामुळे मी त्याला इम्पॉर्टंट म्हटलं. ठीक आहे. तर 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत हा जर प्रश्न विचारला तर आता सर्वांनाच आला पाहिजे. हा किती आहेत रे, 25. पण मला सांगा 1 ते 50 पर्यंत किती आहेत, तर त्या 15. आणि 51 ते 100 पर्यंत किती असतील मग 10. बऱ्याच जणांना मूळ संख्या लक्षात राहत नाहीत नाही का, किंवा ते अवघड जातं. तर त्यांच्यासाठी सांगतो, आपण मूळ संख्येचे 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांचे 2 टप्पे करायचे, 1 ते 50 पर्यंत आणि 51 ते 100 पर्यंत. 1 ते 50 पर्यंत 15 आहेत हे लक्षात ठेवायचं, आणि 51 ते 100 पर्यंत 10 आहेत हे लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानुसार 1 ते 10 पर्यंत किती आहेत मग 4, 11 ते 20 पर्यंत 4, आणि मग 2 2 3. ह्या संख्या अशा पद्धतीने जर लक्षात ठेवल्या, पहिल्यांदा 4, नंतर पहिल्यांदा 4 4 2 2 3. ठीक आहे. अशा पद्धतीने जर लक्षात ठेवलं आणि बेरीज किती आली पाहिजे 15. 4 आणि 4 8, 8 आणि 4 12, 12 आणि 3 15. 15 आली का, आलेली आहे. तसेच या साईडच्या पण पहिल्यांदा 2 2 3, परत 2 आणि शेवटी 1 आहे. हे सगळ्यांच्या लक्षात राहतं मला असं वाटतं. 97 ही कायम लक्षात ठेवायची नाही का, अशी एक युनिक नंबर म्हणतो ना आपण, तो दिसतो तो 97 बस. तर 2 2, त्यानंतर 3 2 2 2 3 2 आणि 1
हे नंबर लक्षात ठेवायचे, बेरीज किती आली पाहिजे 10. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, मला वाटतं नक्कीच लक्षात राहतील. त्याच पद्धतीने अजून एक आहे, याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी आपण काय करतो, ह्या ज्या मोठ्या संख्या आहेत ना त्याच्यामध्ये 3ची कसोटी आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तर त्याच्या आधी फक्त 3ची कसोटी मी तुम्हाला सांगून देतो की त्या संख्यामधल्या सर्व अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. याच्यामध्ये एकही संख्या सगळ्या संख्येची बेरीज करा किंवा नाही का या दोनची बेरीज करा, 8 आणि 3 11, 11ला भाग जातोय का नाही. तेच जर आपण 84 घेतलं असतं तर 8 आणि 4 12 नाही का. तेच जर आपण 84 घेतलं असतं, समजा की नाही आलं लक्षात घेतलं, 8 आणि 4 किती होतं तरी 12 आणि 12ला 3ने भाग जातो का जातो, म्हणजे ही मूळ संख्या असणार आहे का नाही. तर असे देखील काही ट्रिक म्हणजे मी पर्सनली यूज करतो, तुम्ही देखील करू शकता. ठीक आहे. त्यानंतर 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती असते रे 1060 हे काय असते, सर्व या संख्यांची बेरीज असते. मला एक सांगा, एकमेव सम मूळ संख्या कोणती किंवा सर्वात लहान मूळ संख्या कोणती. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आहे 2 ही एकमेव अशी संख्या आहे जी सम आहे आणि मूळ संख्या आहे. ठीक आहे. बाकी तुम्ही कोणतीही संख्या बघा, कोणतीही संख्या समसंख्या नाही आहे, बाकी सर्व काय आहेत विषम आहेत, परंतु 2 ही एकमेव अशी संख्या आहे जी समसंख्या मूळ संख्या आहे. ठीक आहे. त्यानंतर मूळ संख्याच्या या प्रकारानंतर दुसरा प्रकार पडतो जोडमूळ संख्या. ह्या 2 कनेक्टेड आहेत एकमेकांशी, हे 2 प्रकार का ते मी लगेच सांगतो. कारण जोडमूळ संख्या म्हणजे कोणत्या संख्या असतात, तर 2 मूळ संख्यांमध्ये जर 2चा फरक असेल तर त्या संख्या कोणत्या असतात, जोडमूळ संख्या असतात. आणि 1 ते 100 पर्यंत एकूण 8 अशा जोडमूळ संख्या आपल्याला बघायला भेटतात. कोणकोणत्या असतील बरं त्या, व्याख्या लक्षात ठेवा. जोड आणि मूळ म्हणजे काय, जोडमूळ संख्या, जोडमूळ म्हणजे 2चा फरक असणार आहे. अशा पद्धतीने काहीही ट्रिक करा पण ते गोष्ट लक्षात ठेवा. जोडमूळ संख्या म्हणजे 2चा फरक पाहिजे मूळ संख्यांमध्ये. इथं बघा 1 3 आणि 2चा फरक आहे, 1 झाली. त्याच्यानंतर 11 13 2, त्यानंतर 17 19 3, त्याच्यानंतर हे बघा 31 29 4, त्याच्यानंतर 41 43 5, त्याच्यानंतर 59 61 6 नंतर 71 73 ही 7 आणि अजून एक राहिली 1 2 3 4 5 6 7 ठीक आहे. 3 5 आणि 5 7 ही 1 म्हणजे कशी येईल 3 5 आणि 5 7 ही 1. तर अशा पद्धतीने एकूण किती 8 जोडमूळ संख्या आहेत आणि त्या तुम्ही सेपरेट शोधायच्या आणि लिहून काढायच्या आहेत. ठीक आहे. प्रश्न कसा विचारला जातो जोडमूळ संख्येवरती, तो एक दिलेला आहे मी, खालीलपैकी जोडमूळ संख्या ओळखा. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. खाली तुम्हाला या जोडीपैकी एक देतील आणि बाकीच्या वेगळ्या संख्या असतील आणि त्यातून तुम्हाला जोडमूळ संख्या ओळखावी लागेल. त्याच्यामुळे त्या देखील लिहून ठेवा आणि डेलीच्या आपण जे रिव्हिजन करतो त्याच्यामध्ये एकदा त्याच्यावरती नजर मारून घ्यायची असते. ठीक आहे. तर संयुक्त संख्या
संख्यांच्या प्रकारामधला 10वा प्रकार आपण बघत आहोत. कोणता आहे रे तो? संयुक्त संख्या. नावातच आहे संयुक्त. संयुक्त होणे म्हणजे काय असतं रे? एकत्र येणे. दोन किंवा अधिक संख्यांचा गुणाकारातून संयुक्त संख्या बनते. संयुक्त म्हणजे काय? एकत्र येणे. एकत्र कसे येतात ते? दोन किंवा अधिक संख्यांच्या गुणाकारातून ते दोन संख्या एकत्र येत असतात. तर या संयुक्त संख्येवरती देखील 2026 मध्ये बऱ्याच जिल्ह्यांना प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे ह्या देखील आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर संयुक्त संख्या कुठून चालू होतात? तर संयुक्त संख्या चालू होतात 4 पासून. कुठून चालू होतात रे? 4 पासून. का? कारण संयुक्त संख्या ह्या कशा ओळखायच्या? तर ज्या काही नैसर्गिक संख्या आहेत, नैसर्गिक संख्या कोणत्या रे? 1, 2, 3 डॅश डॅश टी अप टू अनंत. ठीक आहे. या संख्यांमधून एक आणि मूळ संख्या, कोणकोणत्या? एक आणि मूळ संख्या ह्या जर वजा केल्या तर राहिलेल्या सर्व काय आहेत रे? संयुक्त संख्या आहेत. मूळ संख्या आता 1 ते 100 पर्यंत किती संयुक्त संख्या आहेत असा जर प्रश्न विचारला तर 1 ते 100 पर्यंत जेवढ्या काही मूळ संख्या आहेत आणि 1 ह्या जर वजा केल्या तर राहिलेल्या सर्व काय असतील? संयुक्त संख्या असतील. मग मला सांगा 1 ते 100 पर्यंत जर 25 किती आहेत मूळ संख्या आणि 1 ही 1, एकूण 26 जर वजा केले तर राहिले किती? 74. म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती हा जर प्रश्न विचारला तर त्याचं प्रश्नाचं उत्तर काय आहे रे? 74. ठीक आहे. कारण नैसर्गिक संख्येमधून एक आणि मूळ संख्या जर काढल्यास सर्व काय असतात रे? संयुक्त संख्या असतात. आणि संयुक्त संख्या देखील किती आहेत? तर अनंत आहेत. पण 1 ते 100 पर्यंत जर विचारलं तर किती आहेत? 74. ठीक आहे. पहिली संयुक्त संख्या कोणती? मी तुम्हाला काय म्हटलं? आपण इथं व्याख्या बघितली की नैसर्गिक संख्येमधून एक आणि मूळ संख्या वजा केल्या तर सर्व काय आहेत? संयुक्त संख्या आहेत. आता 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे. आपल्याला बघायची आहे पहिली संयुक्त संख्या. 1 आहे का? बिलकुल नाही. 2 काय आहे? मूळ संख्या आहे. 3 काय आहे? ती देखील मूळ संख्या आहे. आणि मग 4 मूळ संख्या आहे का? बिलकुल नाही. म्हणजे ही 4 काय आहे? तर पहिली संयुक्त संख्या. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आलं आपलं? पहिली संयुक्त संख्या कोणती? तर ती आहे 4. आणि हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. संयुक्त संख्यानंतर पुढचा संख्येचा प्रकार आपण बघणार आहोत तो म्हणजे सहमूळ संख्या. कोणत्या संख्या? सहमूळ संख्या. सहमूळ संख्या बघत असताना त्याची व्याख्या आपण बघू पहिल्यांदा. ज्या दोन संख्येत एकही सामायिक अवयव नसतो त्यांना आपण काय म्हणतो? सहमूळ संख्या असं म्हणतो. म्हणजे काय? एकही सामायिक अवयव नसतो म्हणजे काय रे? सामायिक अवयव. सामायिक अवयव म्हणजे काय? तर आता समजा मी तुम्हाला दोन संख्या देतो 5, 15. याच मी खाली लिहून घेतो जरा. 3, 4, 9, 12. सामायिक अवयव. अवयव म्हणजे काय? तर ज्या संख्यांनी त्या म्हणजे नाही का, आता समजा 6 आहे तर 6चे अवयव कोणकोणते रे? 3 असेल, 3 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 1 ने भाग जातो. हे काय आहेत? 6चे अवयव आहेत. म्हणजे ह्या संख्यांनी या संख्येला पूर्ण भाग जातोच. ठीक आहे. म्हणून ते काय आहेत? अवयव आहेत. सहमूळ संख्या बघत असताना आपल्याला अशा पद्धतीने जोड्या देतात आणि त्याच्यामधली सहमूळ संख्या ओळखा असा प्रश्न विचारतात, किंवा खालीलपैकी कोणती संख्या ही सहमूळ संख्या नाही असा प्रश्न देखील विचारतात. तर याच्यामध्ये बघा, या संख्यांना 5 आणि 15 म्हणजे ह्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो, म्हणजे यालाही जातो आणि यालाही जातो. म्हणजे ही काय झाला? सामायिक अवयव आहे. आणि जर सामायिक अवयव असेल तर ती सहमूळ संख्या असणार आहे का? नाही. 3 आणि 4 ह्या संख्यांना अशी कोणती संख्या आहे का की ज्या संख्येने ह्या दोन्हींना पण भाग जाईल? एक सोडून. मी तुम्हाला सांगायचं राहिलं, एक सोडून म्हणजे एक व्यतिरिक्त
एकने, कारण एकने सगळ्यांनाच जातो ना, त्याच्यामुळं. एक व्यतिरिक्त अशी कोणती संख्या आहे का की त्या संख्येने 3 आणि 4 ह्या दोन्ही संख्यांना भाग जाईल? नाही. त्याच्यामुळे ही काय आहे रे? सहमूळ संख्या आहे. इथं बघा 9 आणि 12ला मला वाटतं 3 ने दोन्ही संख्यांना भाग जातो. 3 त्रिक 9, 3 चौक 12. त्याच्यामुळे ही आहे का सहमूळ संख्या? बिलकुल नाही. ठीक आहे. सहमूळ संख्या म्हणजे काय ते बघितलं आपण. ज्या दोन संख्येत एकही सामायिक अवयव नसतो त्या संख्येला आपण काय म्हणतो? सहमूळ संख्या असं म्हणतो. एक सोडून. ठीक आहे, एक व्यतिरिक्त. तर यापैकी आपण कोणती सहमूळ संख्या आहे ते बघितलं उदाहरणासकट. म्हणजे 5 आणि 15 ह्यांना 5 या एका संख्येने दोन्ही संख्यांना भाग जातो, त्याच्यामुळे ही सहमूळ संख्या नाही. या संख्येला एक व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जातो का दोन्ही संख्येंना? बिलकुल नाही. त्याच्यामुळे ही सहमूळ संख्या आहे. या संख्येला 3 ने दोन्ही संख्यांना भाग जातो, त्याच्यामुळे ही सहमूळ संख्या नाही आहे. ठीक आहे. याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट बघणार आहोत आपण, परिमेय संख्या. कोणत्या संख्या? परिमेय संख्या. परिमेय संख्या महत्वाचा आहे, कारण याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर 14वा टाईप बघत आहोत आपण, परिमेय संख्या. परिमेय संख्या ओळखण्यासाठी एकदम साधं सिंपल सांगतो. या फक्त 3 जे काही आहेत प्रकार तेवढे फक्त लक्षात ठेवा. परिमेय संख्या या 3 प्रकारच्या येतात. साध्या परिमेय संख्या, दशांश परिमेय संख्या आणि कर्निस्थ परिमेय संख्या. त्यातलं मी पहिलं तुम्हाला समजावून सांगतो. साध्या परिमेय संख्या. साध्या परिमेय संख्या म्हणजे काय? तर P/Q आणि P/Q आणि Q इज नॉट इक्वल टू 0. P/Q आणि Q इज नॉट इक्वल टू 0. एवढं फक्त लक्षात ठेवा. याचा अर्थ काय ते समजावून सांगतो मी तुम्हाला. कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य व्यतिरिक्त, शून्य सोडून जर कोणतीही संख्या असेल, ठीक आहे, शून्य सोडून, तर ती संख्या साधी परिमेय संख्या असते. साधी परिमेय संख्या म्हणजे परिमेय संख्याच असते असं म्हणायचं आहे आपल्याला. ठीक आहे. साध्या परिमेय संख्या ह्या असतात कोणत्या? 2, 1/2. म्हणजे काय? तर जे काही आपण अंश आणि छेदामध्ये लिहितो, तर छेद हा कधीही शून्य नसायला पाहिजे. म्हणजे छेदामध्ये जी काही आपण संख्या येते ना, तिथं शून्य नसला पाहिजे. शून्य व्यतिरिक्त कोणतीही संख्या असू द्या, ती कोणती संख्या असते? परिमेय संख्याच असते. कोणती परिमेय संख्या असते? साध्या परिमेय संख्या. म्हणजेच परिमेय संख्याचाच एक भाग आहे तो. ठीक आहे. तर इथं बघा तुम्ही, कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात, पूर्णांक संख्येच्या छेदात, पूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या रे? 0, 1, 2, 3 ते अनंत, आणि इकडं -1, -2, -3 ते अनंत. आहे का लक्षात? संख्या आणि संख्यांचे प्रकारच चालू आहे अजून. एवढ्या लवकर विसरू नका. कितवा टाईप होता तो? नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या. टाईप नंबर 3 पूर्णांक संख्या. लक्षात आहेत ना? ठीक आहे. तर साध्या परिमेय संख्यामध्ये कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य सोडून संख्या असल्यास त्या संख्येला परिमेय संख्याच म्हणतात. ठीक आहे. मग याच्यामध्ये -3, -2, -1 या सर्व काय आहेत रे? परिमेय संख्या आहेत. त्याचबरोबर 0 ही देखील काय आहे? परिमेय संख्या आहे. कारण शून्याच्या छेदामध्ये काहीही नसतं, त्यावेळेस आपण काय लिहितो? 1 लिहितो. त्यानंतर 1 ते अनंत या सर्व काय आहेत? परिमेय संख्या आहेत. का? कारण याच्या छेदामध्ये काय आहे का? नाही. त्यामुळे आपण काय लिहितो? 1 लिहित असतो. आणि जर छेदात 1 असेल ना, 0 सोडून कोणतीही संख्या असेल ना, तर ती परिमेय संख्याच आहे. हे फिक्स लक्षात ठेवा डोक्यामध्ये तुमच्या. त्यामुळे मी काय म्हटलं,
P upon Q and Q is not equal to 0. म्हणजे छेदामध्ये मला शून्य नको आहे. शून्य व्यतिरिक्त कोणतीही संख्या येऊ द्या, ती संख्या परिमेय संख्या असते. ठीक आहे. बघा मग त्याचे उदाहरण 2, 1/2, 5/-6, 2/3, 0, 0/5. याचं उत्तर काय येतं रे? 0 येतं. आणि शून्याच्या खाली काही नाही म्हणजे काय असतं रे? 1 असतो. किंवा इथं सरळ बघा ना, 0/5 छेदात 5 दिलाय त्यांनी. 5 दिलाय म्हणजे 0 आहे का? नाहीये. मग ते काय आहे? परिमेय संख्या आहे. अशा पद्धतीने. दुसऱ्या ह्याच्यामध्ये आहेत दशांश परिमेय संख्या. दशांश परिमेय संख्यामध्ये लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस दशांश चिन्हाच्या पलीकडे म्हणजे टिंब दिल्याच्या नंतर जर संख्या किंवा संख्यांचा गट रिपीट येत असेल, ठीक आहे, तरच ती परिमेय संख्या असते. परिमेय संख्या असते. ठीक आहे. दशांश परिमेय संख्या म्हणा किंवा परिमेय संख्या म्हणा, दोन्हीही एकच आहेत. ठीक आहे. दशांश परिमेय संख्येच्या पलीकडे, दशांश चिन्हाच्या पलीकडे जर एखादी संख्या किंवा संख्यांचा गट पुन्हा पुन्हा येत असेल तर ती दशांश परिमेय किंवा परिमेय संख्या आहे. उदाहरणार्थ 0.33 आणि हा डॉट. या डॉटचा अर्थ काय असतो रे? याचा अर्थ असतो की ते रिपीट तेच संख्या येणार आहे. आणि हा बारचा देखील तोच अर्थ असतो. काय? किती संख्या येत राहणार आहे. त्यानंतर 0.3334 आणि वरती बार दिलेला आहे म्हणजे हा पूर्ण गट काय येणार आहे? रिपीट होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 0.53535353 म्हणजे हा गट काय होत आहे? रिपीट येत आहे. त्यानंतर बघा, सुरुवातीला जर रिपिटेशन नाही झालं तरी चालतं, पण नंतर जर रिपिटेशन होत असेल म्हणजे बघा, सुरुवातीला 245 काय आहे का? नाही रिपिटेशन. पण नंतर 3 हे डॉट चालूच आहे आणि ते काय आहे? रिपिटेशन आहे. म्हणजे पुन्हा येत आहे तो अंक आणि त्याच्यामुळे ती काय आहे? तर परिमेय संख्या आहे. आणि परिमेय संख्येचा तिसरा भाग ओळख म्हणजे तिसरी संख्या असते कर्निस्थ परिमेय संख्या. हे जे चिन्ह आहे ना मित्रांनो, हे कशात चिन्ह आहे माहिती का? तुम्ही म्हणाल वर्गमुळाचं. हो आहे, पण याला दुसरं नाव काय माहिती का? कर्णी. जसं मराठी व्याकरणामध्ये क्रियापदाला अनेक नावं आहेत बघा. क्रियापदाला आपण काय म्हणतो हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणतो त्याला आपण? कर्निस्थ परिमेय संख्या. ज्या कर्णीचे उत्तर पूर्णांक संख्या मिळते त्याला आपण कर्निस्थ परिमेय संख्या असं म्हणतो. कर्णी म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं. आणि त्याचं उत्तर काय भेटलं पाहिजे? पूर्णांक संख्या. परत आला तो शब्द पूर्णांक संख्या म्हटलं की लगेच क्लिक झालं पाहिजे. 1 आणि 1च्या पुढच्या, 0, -1 आणि -1च्या पुढच्या सर्व संख्या म्हणजे पूर्णांक संख्या. ठीक आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हे वर्गमुळात 4 म्हणजे 2 हे येऊन जाईल. वर्गमुळात 625 म्हणजे 25 हे पण लगेच क्लिक होतं. पण 3 वर्गमुळात 8 ही गोष्ट बऱ्याच विद्यार्थ्यांच्या लवकर लक्षात येत नाही. तर याचा अर्थ काय ते मी तुम्हाला सांगतो. इथं जो अंक असतो ना, इथं जर काहीच नसेल ना तर 2 असतात. इथं हे जे कर्णीचं चिन्ह आहे इथं काहीच नसेल तर काय असतं? 2 असतं. 2 म्हणजे काय रे? वर्गमूळ. म्हणजे इथं जी संख्या असेल ना त्याचं वर्गमूळ आपण घेऊ शकतो. 4 असेल तर काय बाहेर येईल? 2 वर्गमूळ, नाही का? 625 असेल तर जसं 25 आलं, वर्गमूळ घेऊ शकतो आपण. तेच जर इथं 3 असेल तर हे घनाचं चिन्ह आहे, घन. त्याच्यामुळे मी तुम्हाला मगाशी सांगितलं 1 ते 25 पर्यंत ऍटलिस्ट घन आपले पाठच पाहिजे. तर 8 हा कशाचा घन आहे? 2चा. ठीक आहे. तर याचा अर्थ असा असतो. आता बघा 16 दिलेला आहे आणि इथं 4 आहे. आता हे घन नाही, घनच्या पुढचं चौथा घात म्हणजे 16चा चौथा घात. इथं या 16ला आपण काय कशा पद्धतीने लिहू शकतो? 2.
आता मला सांगा, 2 ला जर आपण 4 वेळा गुणाकार केला तर उत्तर आपल्याला काय भेटतं रे? 16 भेटतं. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, म्हणजे 2चा चौथा घात काय आहे रे? 16 आहे. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? 2. म्हणजे हे देखील करणीच्या बाहेर येत आहे. ठीक आहे. जर अशा पद्धतीने संख्या बाहेर येत असतील करणीच्या, तर त्याला आपण काय म्हणतो? परिमेय संख्या असं म्हणत असतो. म्हणजे काय, तर ज्या करणीचं उत्तर पूर्णांक संख्या मिळते आणि पूर्णांक संख्या या सर्व आहेत, ठीक आहे, तर ती संख्या, त्या संख्यांना आपण काय म्हणत असतो रे? परिमेय संख्या असं म्हणत असतो. या 3 गोष्टीच लक्षात ठेवा. परिमेय संख्या वर प्रश्न कसे विचारले जातात त्याचं एक उदाहरण म्हणजे बघा, खालीलपैकी परिमेय संख्या कोणती? इथं बघा 0.235 काय रिपिटेशन दिसतंय का? किंवा रिपीट पुन्हा पुन्हा एखादा अंक, एखादा गट आलेला आहे का? बिलकुल नाही. त्यानंतर वर्गमुळात 225 दिलंय. हे बाहेर निघू शकतं का बघायचं का? कारण हे याच्याशी रिलेटेड आहे. दशांश परिमेय संख्या म्हणजे या परिमेय संख्यातून हे ओळखायचं आहे का? नाही आहे. करणीच्या याच्यामधून कनिष्ठ परिमेय संख्यांमधून आपल्याला ते बघायचं आहे. 225 वर्गमूळाच्या बाहेर निघलं तर काय येणार आहे रे? 15 येणार आहे. आली, ही परिमेय संख्या आहे. दुसऱ्या बघायच्या तरी पण 0.101101 काय रे? पुन्हा पुन्हा आलेला गट किंवा अंक आहे का? नाही. म्हणजे ही देखील नाही, ही देखील नाही, आणि ही 0.14 काहीही रिपीट आलेलं नाहीये. व दशांश चिन्हाच्या पुढे किंवा कोणताही अंक किंवा गट पुन्हा पुन्हा आलेला नाहीये. म्हणजे ती दशांश परिमेय संख्या असू शकते का? नाही. अशा पद्धतीने आहे त्या परिमेय संख्या. त्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारतात की खालीलपैकी कोणती परिमेय संख्या नाही? मग कोणती आहे हे आपल्याला आधी माहित पाहिजे, मग कोणती नाही ते लक्षात येईल. बघा, 4 वर्गमुळात 16, ठीक आहे, याचं उत्तर काय निघतं रे? आत्ताच बघितलं आपण 2. 6/6/3 - 3 म्हणजे खाली काय येतं रे? 6/0. ही असू शकते का रे? मग बिलकुल नाही. त्यानंतर सॉरी, जरा पर्याय देताना चुकलेलं आहे. आपल्याला एक परिमेय संख्या नाही असं विचारलेलं आहे आणि या तिन्ही पण नाही आहे आणि ही आहे असं, नाही का? त्याच्यामुळे जरा पर्याय चेंज करूया आपण. कोणती संख्या नाही? ही आहे, ही पण आहे. ठीक आहे. तर बघा, याचं वर्गमुळात बाहेर निघलं तर काय येतात? 2, म्हणजे ही आहे. छेदामध्ये आपल्याला 0 दिलेलं आहे का? नाही, म्हणजे ही पण आहे. 0 काहीही नाही, म्हणजे छेदात किती असतो रे? 1 असतो, म्हणजे ही पण आहे. मात्र याचं उत्तर काय येतं रे? 0/6 - 6 0. वर्ग छेदामध्ये आपल्याला 0 दिलेला आहे आणि छेदात जर 0 आला तर तर ती संख्या परिमेय संख्या नसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने परिमेय संख्या आपण बघितलेला आहे. आणि पुढच्या संख्येचा प्रकार आहे अपरिमेय संख्या. आणि पुढचा भाग जो आहे तो आहे अपरिमेय संख्या. हा आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. ठीक आहे.